नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण शिकत आहोत वाक्यप्रचार. या अगोदर 2 भाग पोस्ट केलेले आहेत, ते नक्की बघा. चेहरा खुलणे, आनंद होणे, छाननी करणे, तपास करणे, अवाक होणे, आश्चर्यचकित होणे, ओढा असणे, कल असणे, समरस होणे, गुंग होणे, प्रतिष्ठा लाभणे, मान मिळणे, डाव येणे, खेळात राज्य येणे, मात करणे, विजय मिळवणे, सहभागी होणे, सामील होणे, फिदा होणे, खुश होणे, दिशा फुटेल तिकडे पळणे, सैरावैरा पळणे, ओक्सापोक्षी रडणे, मोठ्याने आवाज करत रडणे, हवालदिल होणे, हताश होणे, मनावर बिंबवणे, मनावर ठसवणे, धुडगूस घालणे, गोंधळ करणे, गाडी अडणे, खोळंबा होणे, सपाटा लावणे, एकसारखे वेगात काम करणे, किरकिर करणे, एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे, खळखळ करणे, नाखुशीने सतत नकार देणे किंवा टाळाटाळ करणे, मोहाला बळी पडणे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे, हौस भागवणे, आवड पुरवून घेणे, रस असणे म्हणजे अत्यंत आवड असणे, राबता असणे म्हणजे सतत ये-जा असणे, फंदात न पडणे म्हणजे भानगडीत न अडकणे, नाव कमावणे म्हणजे कीर्ती मिळवणे, बहिष्कार टाकणे म्हणजे वाळीत टाकणे किंवा नकार देणे, कारवाया करणे म्हणजे कारस्थाने करणे किंवा कट करणे, सख्य नसणे म्हणजे मैत्री नसणे, निद्राधीन होणे म्हणजे झोपणे, प्रत्यय येणे म्हणजे प्रचिती येणे, रवाना होणे म्हणजे निघून जाणे, देखभाल करणे म्हणजे जतन करणे, डोळे फिरणे म्हणजे खूप घाबरणे, पाळी येणे म्हणजे वेळ येणे, दडी मारणे म्हणजे लपून राहणे, विसावा घेणे, विश्रांती घेणे, अंगी बांधणे म्हणजे मनात खोलवर रुजणे, व्रत घेणे म्हणजे वसा घेणे, प्रतिकार करणे म्हणजे विरोध करणे, झुंज देणे म्हणजे लढा देणे, संघर्ष करणे, अभिलाषा धरणे म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे, टिकाव लागणे म्हणजे निभाव लागणे किंवा तगून राहणे, मुखोद्गत असणे म्हणजे तोंडपाठ असणे, हशा पिकणे म्हणजे हास्यस्फोट होणे, वजन पडणे म्हणजे प्रभाव पडणे, दिस बुडून जाणे म्हणजे सूर्य मावळणे, भडभडून येणे म्हणजे हुंदके देणे, गलबलणे, डोळ्यास धारा लागणे म्हणजे अश्रू वाहणे किंवा रडणे, वणवण करणे म्हणजे खूप भटकणे, देहातून प्राण जाणे म्हणजे मरण येणे, हंबरडा फोडणे म्हणजे मोठ्याने रडणे, चिल्ले-पिल्ले वाऱ्यावर सोडणे म्हणजे अनाथ करणे, खपणे म्हणजे कष्ट करणे किंवा झिजणे, बत्तर बाळ्या होणे म्हणजे चिंध्या होणे किंवा नाजूस होणे, प्रक्षेपित करणे म्हणजे प्रसारित करणे, बेत करणे म्हणजे योजना आखणे, पदरी घेणे म्हणजे स्वीकार करणे, भ्रमण करणे म्हणजे भटकंती करणे, देखरेख करणे म्हणजे राखण करणे, उदास होणे म्हणजे खिन्न होणे, उत्पात करणे म्हणजे विध्वंस करणे, अभंग असणे म्हणजे अखंड असणे, ललकारी देणे म्हणजे जयघोष करणे, रोष ठेवणे म्हणजे चिडचिड येणे किंवा नाराजी असणे, तोंड देणे म्हणजे मुकाबला करणे किंवा सामना करणे, प्राणाला मुकणे म्हणजे जीव जाणे किंवा मरण येणे, मतिगुंग होणे म्हणजे आश्चर्य वाटणे, आवर्जून पाहणे म्हणजे मुद्दामहून पाहणे, लळा लागणे म्हणजे ओढ वाटणे, आंबून जाणे म्हणजे विटून जाणे किंवा थकणे, विपर्यास होणे म्हणजे असंगत अर्थ लावणे, डोळ्याला डोळा न भिडवणे म्हणजे घाबरून नजर न देणे, कापरे सुटणे घाबरल्यामुळे थरथरणे, हसता हसता पोट दुखणे म्हणजे खूप हसणे, धास्ती घेणे म्हणजे धसका घेणे किंवा घाबरणे, घोकंपट्टी करणे म्हणजे अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे, प्रचारात आणणे म्हणजे जाहीरपणे माहिती देणे, ठसा उमटवणे म्हणजे छाप पाडणे, चक्कर मारणे म्हणजे फेरफटका मारणे, दप्तरी दाखल होणे म्हणजे संग्रही जमा होणे, अंमलात आणणे म्हणजे कार्यवाही करणे, प्रतिष्ठापित करणे म्हणजे स्थापना करणे, ग्राह्य धरणे म्हणजे योग्य आहे असे समजणे, धडपड करणे म्हणजे खूप कष्ट करणे, सूड घेणे म्हणजे बदला घेणे, चाहूल लागणे म्हणजे मागोवा लागणे, विरस होणे म्हणजे निराश होणे, उत्साहभंग होणे, ठाण मांडणे म्हणजे एका जागेवर बसून राहणे, परिपाठ असणे म्हणजे विशिष्ट पद्धत असणे, नित्यक्रम असणे, छातीत धस्सदिशी गोळा येणे म्हणजे अचानक खूप घाबरणे, आडाखे बांधणे म्हणजे मनात आराखडा किंवा अंदाज करणे, नाळ तोडणे म्हणजे संबंध तोडणे, वारसा देणे म्हणजे वडिलोपार्जित हक्क सोपवणे, अप्रूप वाटणे म्हणजे आश्चर्य किंवा कौतुक वाटणे, तारांबळ होणे म्हणजे घाई गडबड उडणे, जम बसणे म्हणजे स्थिर होणे, बस्तान बसणे,
पसंती मिळणे म्हणजे अनुकूलता लाभणे, भरारी मारणे म्हणजे झेप घेणे, पार पडणे म्हणजे सांगता करणे किंवा संपवणे किंवा संपन्न होणे, आयोजित करणे म्हणजे सिद्धता करणे, प्रभावित होणे म्हणजे छाप पडणे, परिसीमा गाठणे म्हणजे पराकोटीला जाणे, काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत कैद होणे, प्रघात पडणे म्हणजे रीत असणे, बाहुस्फुरण पावणे म्हणजे स्फूर्ती येणे, भान ठेवणे म्हणजे जाणीव ठेवणे, नजर वाकडी करणे म्हणजे वाईट हेतू बाळगणे, गट्टी जमणे म्हणजे दोस्ती होणे, पहारा देणे म्हणजे राखण करणे, लवलेश नसणे म्हणजे जराही पत्ता नसणे, जराही न उरणे, उपोषण करणे म्हणजे लंघन करणे, उपाशी राहणे, ताटकळत उभे राहणे म्हणजे वाट पाहणे, खंड न पडणे म्हणजे एखादे कार्य करता ना मध्ये न थांबणे, समजूत काढणे म्हणजे समजावणे, हेवा वाटणे म्हणजे मस्तर वाटणे, काळजी घेणे म्हणजे चिंता वाहणे किंवा आस्था असणे, बडेजाव वाढवणे म्हणजे प्रौढी मिरवणे, वंचित राहणे म्हणजे एखादी गोष्ट न मिळणे, भरभराट होणे म्हणजे प्रगती होणे किंवा समृद्धी होणे, बांधणी करणे म्हणजे रचना करणे, कटाक्ष असणे म्हणजे कल असणे, भर असणे किंवा जोर असणे, पुढाकार घेणे म्हणजे नेतृत्व करणे, हातभार लावणे म्हणजे सहकार्य करणे, कणव असणे म्हणजे आस्था किंवा करुणा असणे, गढून जाणे म्हणजे मग्न होणे किंवा गुंग होणे, काळ्या दगडावरची रेघ म्हणजे खोटे न ठरणारे शब्द, मिशांना तूप लावणे म्हणजे उगाच ऐट दाखवणे, योगक्षेम चालविणे म्हणजे रक्षणाची काळजी वाहणे, जीवाची मुंबई करणे म्हणजे अतिशय चैनबाजी करणे, अंगाला होणे म्हणजे अंगाला छान बसणे, अंगी ताठा भरणे म्हणजे मगरुरी करणे, पोटात ठेवणे म्हणजे गुप्तता ठेवणे, 18 गुणांचा खंडोबा म्हणजे लबाड माणूस, धारवाडी काटा म्हणजे बिनचूक वजनाचा काटा, डोळे लावून बसणे म्हणजे खूप वाट पाहणे, कुणकुण लागणे म्हणजे चाहूल लागणे, कच्छबी लागणे म्हणजे नादी लागणे, धिंडवडे निघणे म्हणजे फजिती होणे, बाजार गप्पा म्हणजे निंदा नालस्ती, अंगावर काटा येणे म्हणजे भीती वाटणे, जीववर खाली होणे म्हणजे घाबरणे, उसंत मिळणे म्हणजे वेळ मिळणे, चितपट करणे म्हणजे कुस्ती ठरवणे, फटफटणे म्हणजे सकाळ होणे, पोटात कावळे ओरडणे म्हणजे भुकीने व्याकुळ होणे, डोळे वटारणे म्हणजे रागाने बघणे, दक्षता घेणे म्हणजे काळजी घेणे, साशंक होणे म्हणजे शंका येणे, ज्याचे नाव ते असणे म्हणजे उपमा देण्यास उदाहरण नसणे, भानावर येणे म्हणजे परिस्थितीची जाणीव होणे, शुद्धीवर येणे, निक्षून सांगणे म्हणजे स्पष्टपणे सांगणे, वाचा बंद होणे म्हणजे तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे, तोंड भरून बोलणे म्हणजे खूप स्तुती करणे, गाजावाजा करणे म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे, नूर पातळ होणे म्हणजे रूप उतरणे, उसने बळ आणणे म्हणजे खोटी शक्ती दाखविणे, उताना पडणे म्हणजे पराभूत होणे, खितपत पडणे म्हणजे क्षीण होत जाणे, भाऊबंदकी असणे म्हणजे नात्यात भांडण असणे, सांजवणे म्हणजे संध्याकाळ होणे, कात्रीत सापडणे म्हणजे दोन्ही बाजूनी संकटात सापडणे, भंडावून सोडणे म्हणजे त्रास देणे, खायचे वांदे होणे म्हणजे उपासमार होणे, खायला न मिळणे, तगादा लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा मागणी करणे, पडाव पडणे म्हणजे वस्ती करणे, चाहूल लागणे म्हणजे एखाद्याचे अस्तित्व जाणवणे, लष्टक लावणे म्हणजे झंझट लावणे किंवा निकड लावणे, उहापोह करणे म्हणजे सर्व बाजूने चर्चा करून साधक बाधक विचार करणे, पाळत ठेवणे म्हणजे लक्ष ठेवणे, अनभिज्ञ असणे म्हणजे एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे, कूच करणे, वाटचाल करणे, संभ्रमित होणे म्हणजे गोंधळणे, विदीर्ण होणे म्हणजे मग्न होणे किंवा मोडतोड होणे, साद घालणे म्हणजे मनातल्या मनात दुःख करणे, व्यसन घालणे म्हणजे मर्यादा घालणे, 12 गावचे पाणी पिणे म्हणजे विविध प्रकारचे अनुभव घेणे, रक्षणाची काळजी घेणे म्हणजे योगक्षेम चालविणे, मिन्नतवारी करणे म्हणजे दादा पुता करणे, कानशिलांची भजी होणे म्हणजे गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे, हिसका दाखविणे म्हणजे बळ दाखवून हिंमत लक्षात आणून देणे, दात खिळी बसणे म्हणजे बोलती बंद होणे, नाक मुठीत धरणे म्हणजे अगतिक होणे, काळीज उडणे म्हणजे भीती वाटणे, नसती बिलामत येणे म्हणजे नसती कटकट ओढवणे, पिंक टाकणे म्हणजे थुकणे, सख्य नसणे म्हणजे प्रेमळ नाते नसणे, चित्त विचलित होणे म्हणजे मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे, आंदण देणे म्हणजे देऊन टाकणे, मनोरथ पूर्ण होणे म्हणजे इच्छा पूर्ण होणे, पुनर्जीवन करणे म्हणजे पुन्हा उपयोगात आणणे,
निष्प्रभ करणे म्हणजे महत्त्व कमी करणे, अट्टहास करणे म्हणजे आग्रह धरणे, बळ लावणे म्हणजे शक्ती खर्च करणे, हुडहुडी भरणे म्हणजे थंडी भरणे, उच्छाद मांडणे म्हणजे धिंगाणा घालणे, सही ठोकणे म्हणजे निश्चित करणे, माशी शिंकणे म्हणजे अडथळा येणे, पाचवीला पूजणे म्हणजे एखादी गोष्ट जन्मापासून असणे, तजवीज करणे म्हणजे तरतूद करणे, प्रतिबंध करणे म्हणजे अटकाव करणे, जळफळाट होणे म्हणजे रागाने लाल होणे, डोक्यावर घेणे म्हणजे अति लाड करणे, देणे घेणे नसणे म्हणजे संबंध नसणे, बस्तान ठोकणे म्हणजे मुक्काम ठोकणे, आभाळाला कवेत घेणे म्हणजे मोठे काम साध्य करणे, आतल्या आत कुढणे म्हणजे मनातल्या मनात दुःख करणे, काग दृष्टीने पाहणे म्हणजे अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहणे, अंग काढणे म्हणजे अंग काढून घेणे म्हणजे एखाद्या कामाशी असलेला आपला संबंध तोडणे. उर्वरित वाक्यप्रचार आपण शिकू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.